महत्वाचं आज 21 तारीख आहे आणि एशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तानचा मॅच सुद्धा आहे. कार्यक्रम कसा व्हायचा थोडीशी हुरहुर मनाला लागली होती. शेवटी भारत पाकिस्तानच्या मॅचच्या पलीकडे आजच्या सत्काराला आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या भारत भूषण पुरस्काराला आपण सर्वजण इथं उपस्थित आलात. आणि संबंध रायगड जिल्ह्यातल्या उपस्थित बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, भारत पाकिस्तानचा संबंध यासाठी जोडला की तटकरे साहेबांना सुद्धा क्रिकेटचा फार नाद आहे. माझं आणि त्यांचं नातं तुम्हाला माहिती आहे. रायगडकरांना तर जवळजवळ माहित असेलच. मला वडिलकीचा आधार कायम सुखात दुःखात कुठल्याही संकटात देत असतील तर ते फक्त तटकरे साहेब आहेत. म्हणून मी आज इथे. बघा तुम्ही किती नशीबवान आहे. रायगडाचे खासदार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याची राजधानी रायगड, जिथून सर्व स्वराज्याचा गाडा हकलायचे, तिथले खासदार तटकरे साहेब जे आपल्या भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये प्रतिनिधित्व आपल्या सर्वांचं करतायत, म्हणजे स्वराज्याच्या राजधानीचं त्या ठिकाणी करतायत. हे प्रतिनिधित्व किती मोठं असेल याचा विचार करा. आज त्या रायगडच्या माथीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चौदार तळ्याचा त्या ऐतिहासिक ठिकाणचे ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर जेवढे तुम्ही नशीबवान आहात तेवढेच आदरणीय तटकरे साहेब सुद्धा नशीबवान आहेत. ला उमेदवारी मिळाली नाही. 92ला जिल्हा परिषद. त्यांनी आतापर्यंत काय भोगलं याच्यापेक्षा स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून आदरणीय ER अंतुले पासून आदरणीय पवार साहेबांपासून विलासराव देशमुख साहेबांपासून सुशील कुमार शिंदे साहेबांपासून ते अगदी आता देवेंद्र भाऊ, दिल्लीत अमित भाई, मोदी साहेब, इतक्या सर्व नेत्याचे घनिष्ठ संबंध आणि त्यांच्यातलं जे जे काही चांगलं आहे ते घेत आज उभ्या महाराष्ट्राचं ते राजकारण करतायत. आणि या महाराष्ट्रात जे 2-3 नेते असतील ज्यांना महाराष्ट्राच्या मातीत काय चाललंय हे जर कळत असेल तर त्यापैकी एक जण अभिमानानं सांगावं असं वाटतं की आदरणीय तटकरे साहेब आहेत. म्हणूनच भारत भूषण पुरस्कार लोकमत समूहाने आणि ठिकाणी तटकरे साहेबांना दिला. मला लोकमतने असाच पुरस्कार दिला होता. ते काही एवढा मोठा नव्हता, इतुसा. 2018ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यावेळेस महाराष्ट्रात यात्रा चालू होती.
ती यात्रा सोडून परवानगी दिली दादांनी. म्हणले जा तुला पुरस्कार मिळतोय. तो पुरस्कारात लोकमतच्या वतीनं मुंबईत तेही मोस्ट पॉवरफुल लीडर ऑफ महाराष्ट्र, त्यावेळेस मी विरोधी पक्ष नेता होतो म्हणून तो पुरस्कार मला दिला गेला आणि शुभहस्ते मुख्यमंत्र्याच्या तत्कालीन म्हणजे देवेंद्र भाऊंच्या. पण या ठिकाणी त्यावेळेस मला पुरस्कार मिळतोय म्हणून या लेखाचा तो पुरस्कार सोहळा बघायला माझ्यासोबत आदरणीय तटकरे साहेब होते. नातं कसं जपावं मी विसरू शकत नाही.